सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रामचंद्र उर्फ शहाजी बापू भोसले, अध्यक्ष जत अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत, सर्व सदस्य श्री डोंगर निवासिनी अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत व रामचंद्र भोसले मित्र परिवार जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। उमदी पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारा इसम जेरबंद, 3 किलो 810 ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त। साठवणूक, वाहतूक, विक्री, वितरण व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाचे वितरण व विक्री तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सो, श्रीमती ऋतू खोकर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो सांगली व श्री उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे संदीप कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थाचा साठा, विक्री व वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक 3/5/2025 रोजी इसम नामे संजय जेड्याप्पा लोणार याने त्याच्या घरी नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आहे। सदर बातमीबाबत त्यांनी श्री सुनील साळुंखे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांना कळवले असता त्यांनी सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले। वरील प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोसई जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1928 माने, पोलीस कॉन्स्टेबल 556 गोदे, पोलीस कॉन्स्टेबल 752 मडसनाळ, पोलीस कॉन्स्टेबल 2031 मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल 2437 तोरकड, 2441 घोडके, पोलीस कॉन्स्टेबल 1004 भंडे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 1613 बाबर, पंच, फोटोग्राफर यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा रचून थोड्याच वेळात सदर ठिकाणी झोपडीमध्ये किसम त्यांच्याजवळ प्लास्टिकची पिशवी घेऊन बसलेला दिसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांनी इशारा केल्याने सर्व स्टाफ, पंच, फोटोग्राफर असे त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित नामे संजय जेटाप्पा लोणार, वय 50 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार करेवाडी, कोंतेबोबला, तालुका जत, जिल्हा सांगली यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण 95,250 रुपये किमतीचा 3 किलो 810 ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संजीव जाधव हे करीत आहेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक अतुल कुलकर्णी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।